बाळापुरात पोलिसांची मोठी कारवाई। विना नंबर प्लेट पिकअप मधून स्वस्त धान्याचा तांदूळ जप्त। पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। बाळापूर तालुक्यातील पारसेतून शेगावकडे जात असलेली विना नंबर प्लेट पिकअप गाडी जी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळाने भरलेली होती ती बाळापूर पोलिसांनी पकडली आहे। गुप्त माहितीवरून कारवाई करत पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली आणि संपूर्ण तांदूळ जप्त करत गाडी पोलीस ठाण्यात जमा केली। सध्या पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे बाळापूर पोलिसांचं कौतुक होत असलं तरी पूर्वीच्या घटनांप्रमाणेच यावेळीही जिल्हा व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या भूमिका संशयास्पद ठरत आहेत। यापूर्वी पकडलेल्या अशाच स्वरूपाच्या गाड्यांना क्लीन चिट देण्यात आल्यामुळे रेशन माफियांचे मनोबल उंचावलं असल्याची चर्चा आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ खुलेआम खासगी गाड्यांमधून वाहून नेला जातो। आता प्रश्न असा आहे की पकडलेल्या गाडीतील तांदूळ कोणत्या दुकानातून खरेदी केला गेला, त्याचं बिल योग्य आहे का, संबंधित खरेदी विक्री केंद्राकडे परवाना आहे का, हे सर्व तपासण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा विभागावर आहे। बाळापूर शहरातील जनतेचं लक्ष आता या कारवाईच्या पुढील टप्प्याकडे लागलंय। प्रशासन नियमबद्ध कारवाई करणार की पुन्हा एखाद्या पत्राद्वारे रेशन माफियाला क्लीन चिट मिळणार। इंडिया न्यूज R7 काजी मेहंदी हसन।